2.5 तासांच्या शोध मोहिमेनंतर पाण्यामधून अशोक धोडींची कार पाण्याच्या बाहेर काढण्यात आली आहे। गुजरातच्या भिलाडमधील बंद दगड खाणीमध्ये धोडींची कार सापडली आहे। एक काळ्या रंगाचं जॅकेट आणि हेडफोन देखील सापडलेला आहे। 20 जानेवारी 2025 ला अशोक धोडी यांचं अपहरण करण्यात आलेलं आहे। त्यानंतर त्यांची गाडी भिलाड जवळच्या या दगड खाणीमध्ये सापडली आहे। 2.5 तासानंतर या पाण्यामधून धोडींची कार बाहेर काढण्यात आली आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी, कारच्या डिक्कीमध्ये अशोक धोडींचा मृतदेह सापडलेला आहे। आताची मोठी बातमी, कारच्या डिक्कीमध्ये अशोक धोडी यांचा मृतदेह सापडलाय। शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचा मृतदेह सापडला। कारच्या डिक्कीमध्ये अशोक धोडींचा हा मृतदेह सापडलेला आहे। गुजरातच्या भिलाड जवळ दगड खाणीमध्ये अशोक धोडी यांची ही कार सापडली। या कारच्या डिक्कीमध्ये अशोक धोडींचा मृतदेह सापडलेला आहे। 20 जानेवारी 2025 ला अशोक धोडींचं अपहरण करण्यात आलं। या प्रकरणामध्ये 4 जणांना ताब्यातही घेण्यात आलेलं आहे। तर अशोक धोडी यांचा धाकटा भाऊ हा पोलीस स्टेशनमधून फरार झालेला होता। 20 जानेवारीपासून अशोक धोडी यांचा शोध पोलीस घेत होते। पोलिसांची 6 पथकं अशोक धोडी यांचा शोध घेत होते। अखेर कारच्या डिक्कीमध्ये अशोक धोडींचा मृतदेह सापडलाय। अशोक धोडी हे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत पालघरचे। त्यांचा मृतदेह या कारच्या डिक्कीमध्ये सापडलेला आहे। पालघरचे पोलीस अधीक्षक बाबासाहेब पाटील आपल्यासोबत फोन लाईनवर बाळासाहेब पाटील आपल्याबरोबर फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत। नमस्कार सर, स्वागत तुमचं TV9 मध्ये। अशोक धोडींचा मृतदेह डिक्कीमध्ये सापडला असं कळतं। तुम्ही या सगळ्याचा पाठपुरावा करत होतात। आज अखेर ही कार त्या ठिकाणी सापडली, काय अपडेट या सगळ्यामध्ये? भिलाड हद्दीमध्ये ही कार सापडलेली आहे। अद्याप आताच ती कार पाण्याच्या बाहेर काढलेली आहे, त्यामुळे त्या संदर्भातील तपास सध्या सुरू आहे। डेड बॉडी आणि इतर सर्व आपण म्हणताय त्या संदर्भात तपास सध्या सुरू आहे। त्यामुळे ह्या स्टेजला उचित नाही होणार आपण पुढच्या गोष्टी काही सांगणार। थोड्या वेळामध्ये सर्व गोष्टी क्लिअर होतील। सर, किती तासांपासून तुम्ही हा सगळा शोध घेत होतात? आरोपींच्या चौकशीमधून हे कळलं होतं का की इथे एखादी कार किंवा याच ठिकाणी धोडी यांची कार आहे असं? हा, टेक्निकल जे पुरावे आहेत, तांत्रिक पुराव्याच्या आधारावर ही माहिती आम्हाला प्राप्त झालेली होती आणि त्यामुळे इथपर्यंत सर्व टीम पोहोचलेली आहे। आतापर्यंत ती कार त्यांना यश मिळालेलं आहे। आता कारची तपासणी सुरू आहे सध्या आणि पुढील चौकशीमध्ये क्लिअर होईल त्यामध्ये काय काय गोष्टी आहेत। सर, कार बाहेर